आज आपण एकदम झटपट तयार होणारं सांबार बनवणार आहे। ही सांबार रेसिपी मी कुकरमध्ये बनवणार आहे, त्यामुळे अगदी 8 ते 10 मिनिटांमध्ये ही सांबार तयार होते। सांबार बनवण्याच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्यातीलच एक मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। ही सांबार रेसिपी बनवताना इथे मी जास्त भाज्या वापरणार नाही, अगदी कमीत कमी भाज्यामध्ये आपण ही सांबार रेसिपी बनवणार आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। कुकरमध्ये इथे मी 2 पळी तेल ओतलेलं आहे, त्यामध्ये बरोबर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकलेलं आहे। जिरे आणि मोहरी आपल्याला अगदी छान असं फुलून द्यायचं आहे। त्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून टाकलेले आहेत। त्याचबरोबर 1 चमचा आलं लसूण असं कुटून घेतलेलं आहे। याने काय होतं, लसूण आणि आल्याचा स्वाद याच्यामध्ये छान लागतो। मध्यम गॅस ठेवून इथे आपल्याला कांदा आणि लसूण छान असं परतून घ्यायचं आहे। इथे आपल्याला कांदा हलकासा लाईट पिंक होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे बघा, कांद्याला हलकासा लाईट पिंक कलर आलेला आहे। त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचं टोमॅटो घेतलेला आहे, तेही अशा पद्धतीने बारीक चिरून टाकलेला आहे। त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। टोमॅटो व्यवस्थित परतावे म्हणून चिमूटभर मीठही टाकलेलं आहे। गॅसची फ्लेम मध्यमच ठेवलेली आहे आणि आपल्याला इथे काय करायचं आहे, टोमॅटो अगदी छान असं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। थोड्या वेळानंतर इथे बघा, टोमॅटोही अगदी छान असं मऊ झालेला आहे। मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होतं। इथे बघा, हे टोमॅटो अगदी छान असं परतलेलं आहे। त्याचबरोबर कांदा, आलं लसूणही अगदी छान असं तेल सुटेपर्यंत परतलेलं आहे। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित परतले की आपल्याला याच्यामध्ये कोरडे मसाले टाकायचे आहेत। इथे मी 2 चिमूट हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा धने पावडर आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे। हिंग टाकल्यामुळे सांबारची चवही छान लागते, त्याचबरोबर पचायलाही हलकं जातं। त्याचबरोबर 2 मोठे चमचे इथे मी सांबार मसाला टाकलेला आहे। कोरडे मसाले टाकले की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे मसाले अगदी 1 ते 2 मिनिटे परतून घ्यायचे आहेत। इथे बघा, 1 ते 2 मिनिटांमध्ये सर्व मसाले अगदी छान असे परतलेले आहेत। जास्त वेळ परतायचे नाहीत, नाहीतर हे कोरडे मसाले लवकर असे करपले जातात। इथे मी अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे। ही तूर डाळ मी अगोदर 1 तास भिजवून ठेवलेली होती। 1 तास अशी भिजवली म्हणजे तूर डाळ शिजण्यासाठी वेळ लागत नाही। आणि इथे मी ही तूर डाळ यामध्ये टाकलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्येच या शेवग्याच्या शेंगाही कट करून टाकलेल्या आहेत। इथे मी आज जास्त भाज्या न वापरता अगदी कमीत कमी भाज्यामध्ये हे सांबार बनवणार आहे। कधी कधी सांबार बनवायचं असतं पण घरामध्ये भरपूर भाज्या नसतात, तर तुम्ही अशा पद्धतीने कमीत कमी साहित्यामध्ये सांबार बनवू शकता। सर्व साहित्य टाकलेलं आहे आणि आपल्याला इथे डाळ आणि शेवग्याची शेंग टाकल्यानंतर ही व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी साधारणतः 1.5 ग्लास पाणी ओतलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी मस्त अशी ताजी कोथिंबीर ही बारीक चिरून टाकलेली आहे। त्यानंतर इथे मी एकसारखं असं हलवून घेतलेलं आहे, जेणेकरून मीठ आणि सर्व मसाले व्यवस्थित मिक्स होतील। इथे आता आपल्याला याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। इथे बघा, थोड्या वेळानंतर अगदी छान अशी उकळी आलेली आहे। उकळी आली की इथे मी कुकरचं टोपण लावलेलं आहे आणि कुकरच्या इथे मी 2 शिट्ट्या केलेल्या आहेत। 2 शिट्ट्यामध्ये तूर डाळ आणि शेवग्याची शेंग ही व्यवस्थित शिजली जाते। इथे आपल्याला शेवग्याची शेंग जास्त गाळही करायची नाही। आणि 2 शिट्ट्या झाल्यानंतर इथे मी कुकरचं झाकण काढलेलं आहे आणि इथे बघू शकता, अगदी छान असं इथे आपलं हे सांबार तयार झालेलं आहे। शेवग्याची शेंग ही जास्त शिजलेली नाही, अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे। त्याचबरोबर इथे बघा, डाळ ही अगदी छान शिजलेली आहे। जशी सांबारमध्ये ही तूर डाळ व्यवस्थित मऊ शिजते ना, त्याच पद्धतीने शिजलेली आहे। इथे आपलं कमीत कमी वेळामध्ये तयार होणारं अगदी टेस्टी असं सांबार तयार झालेलं आहे। इथे बघा, अगदी कन्सिस्टन्सी परफेक्ट आलेली आहे। हे सांबार आपण इडली बरोबर तसेच डोश्याबरोबर खाऊ शकता।
इथे मी इडली बनवलेली आहे आणि इथे बघा मस्त अशी आपण हे इडली बरोबर खाऊ शकतो। अगदी टेस्टी असं आपलं हे सांबार तयार झालेलं आहे। तुम्हीही माझ्या पद्धतीने हे सांबार नक्की बनवून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की सांबार कसं झालेलं आहे। हे सांबार आपण डोशाबरोबरही सर्व करू शकतो। इथे मी डोसाही बनवलेला आहे आणि डोशाबरोबरही हे सांबार सर्व करत आहे। अगदी टेस्टी असं आपलं हे सांबार तयार झालेलं आहे। इडली बरोबर, डोशाबरोबर, उत्तप्पाबरोबर कशाबरोबरही खाल्लं तरी अगदी टेस्टी लागतं। तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने नक्की बनवून पहा। इथे बघा अगदी हॉटेलपेक्षाही टेस्टी आणि सुंदर असं आपलं सांबार तयार झालेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी साहित्यात ही रेसिपी तयार झालेली आहे। याच्यामध्ये शेवग्याची शेंग ही अगदी गाळ शिजलेली नाही किंवा मग याच्यामध्ये जी डाळ आहे ना तीही अगदी छान अशी परफेक्ट शिजलेली आहे। ही सांबार रेसिपी खूप हेल्दीही आहे कारण याच्यामध्ये खूप जास्त तेलही वापरलेलं नसतं आणि जास्त मसाल्याचाही वापर केलेला नसतो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, फ्रेंड्स फॅमिली बरोबर नक्की शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।